तर बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही आता समोर आलाय। नाशिकच्या महात्मानगर भागात धुमाकूळ घालण्यात आला होता, तर 9 लोकांवर बिबट्याने हल्ला केला होता। 4 तासानंतर बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आलाय। काल नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही समोर आलाय। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। काल जवळपास 4 तास बिबट्याने नाशिकच्या महात्मानगर भागात धुमाकूळ घातला होता। 9 लोकांवर बिबट्याने हल्ला केला होता, त्यात काही जखमी देखील झाले होते। 4 तासाच्या थरारानंतर बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आले। बिबट्याने धुमाकूळ घातलेला सीसीटीव्ही आता समोर आला आहे, आपण दृश्य पाहू शकतो। बिबट्याचा हा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। नाशिकच्या महात्मानगर भागात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। बिबट्याचं हे थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। नाशिकच्या महात्मानगर भागात बिबट्याचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय, तर 9 लोकांवर बिबट्याने हल्ला केला। यात काही जण जखमी देखील झाले। तर 4 तासाच्या रेस्क्यू नंतर आता बिबट्याला पकडण्यात आलंय। काल नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक आपण व्हिडिओ समोर आलेला आहे। काल जवळपास 4 तास बिबट्याने नाशिकच्या महात्मानगर भागात धुमाकूळ घातला होता। बिबट्याचे गेले अनेक दिवस आपण पाहतोय बिबट्याचे दहशत वाढलेली दिसते। अनेक भागात बिबट्याचे थरारक दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अनेक जणांवर बिबट्याने हल्ला केलाय। काही जणांचा मृत्यू देखील यामुळे झालेला आहे। या घडीचे आपण हे दृश्य पाहतोय। नाशिकच्या महात्मानगर भागातील 9 लोकांवर बिबट्याने हल्ला केलाय। तर 4 तासानंतर बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे। काल नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही आता समोर आले। काल जवळपास 4 तास बिबट्याने नाशिकच्या महात्मानगर भागात धुमाकूळ घातला होता। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। महेश, आपण पाहतोय गेले अनेक दिवस बिबट्याचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक जण मृत्युमुखी देखील पडले। काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे तेजल। खरं तर काल नाशिकच्या महात्मानगर परिसरात असलेल्या ठिकाणी कामगार नगरमध्ये बिबट्याने मोठा धुमाकूळ घातलेला होता। तब्बल 4 तासांचा हा थरार चालला होता आणि याचे काही सीसीटीव्ही व्हिडिओ जे आहे ते आता समोर आलेले आहे। आपण जर बघितलं तर काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकूण 7 जण जे आहे ते जखमी झालेले। यामध्ये 2 वन विभागाचे कर्मचारी देखील आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ हा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर 3 महिन्यांमध्ये 5 या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले या ज्या घटना आहेत त्या वाढत आहे। नैसर्गिक अधिवास सोडून आता बिबट्या जो आहे तो मानवी वस्तीमध्ये शिरायला लागलेला आहे आणि कालचा प्रकार तर नाशिकच्या अगदीच महेश मुद्दा लक्षात येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।